नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। शिंदखेडा येथे आदिवासी समाजावर अन्याय विरोधात न्याय मागणीसाठी निषेध मोर्चा, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन। शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी विविध प्रकारांनी अन्याय, अत्याचार व विविध मागण्यांसाठी भील समाज विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात आंदोलन स्वरूपात निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर मुख्य रस्त्यावरून शेकडोच्या संख्येने काढण्यात आला। त्यानंतर तहसीलदार अनिल गवांदे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले। चिमठाणे पेट्रोल पंपावर आदिवासी कर्मचारीला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून कठोर शासन करावे। विरदेल येथील पीडित मुलीची हत्या करून 13 महिने उलटूनही आरोपींना अटक झाली नाही। महाराष्ट्र शासनाने आदिवासीचा विकास निधी 4000 कोटी इतरत्र वळवून समाजावर अन्याय केलाय। शिंदखेडा शहरातील गट नंबर 1215 व 2 आणि 362 आदिवासी समाजासाठी नेमाकुल करण्यात यावा। नरडाणा येथील नदी काठावरील अतिक्रमण काढून परिसराचे सुशोभीकरण करावे। रंजाणे येथील आदिवासी समाजाच्या स्मशान अतिक्रमण केले असून ते काढण्यात यावे। शिंदखेडा शहरातील घनकचरा गोळा करून आदिवासी वस्तीत जाळला जातो तो बंद सेवा फाउंडेशनचा ठेका नगरपंचायतने रद्द करावा। अशा विविध समस्या व अत्याचाराला कंटाळून तालुक्यातील आदिवासी समाजाला न्याय मागणीसाठी निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला। मोर्चाने शहर दणाणले होते। भील समाज विकास मंचचे दीपक अहिरे सह अशोक सोनवणे, राजेश मालचे, सुनील सोनवणे, बापू ठाकरे, अर्जुन सोनवणे, कालू मोरे, नानभाऊ सोनवणे, बडीराम निकम, राजू सोनवणे, अनिता चव्हाण, सरला भील, नंदिनी भील, शोभा भील सह शेकडो आदिवासी समाज सहभागी झाला होता। मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, ठाकरे गट विक्की खाटी सह अनेक पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला। आत्मदहनाचा इशारा। 7 दिवसात चिमठाणे व विरदेल येथील आरोपी अटक न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर भील समाज विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे सह सर्व पदाधिकारी आत्मदहन करू असा इशारा यावेळी शिंदखेडा येथील पोलीस निरीक्षक यांच्या समोर देण्यात आला। चिमठाण्या धुळे रस्त्याला जे पेट्रोल पंप आहे तिथं जो आदिवासी कर्मचारी युवक कामाला होता त्याला जी मारहाण झालेली होती त्या मारहाणीच्या जे आरोपी आहेत त्यांना अटक करावी त्याच्यासाठी आणि मागच्या वर्षी म्हणजे आज 13 महिने झाले पूर्ण भाऊ जे विरदेलची घटना होती आदिवासी पोरीची हत्या करून तिला जंगलात फेकून दिलं होतं तो आजपर्यंत आरोपी अटक झालेला नाही। याचा अर्थ असा होतो शिंदखेडा तालुक्यात आदिवासींना मारून टाका आरोपी सापडणार नाही। आदिवासींवर अन्याय करा काही होणार नाही कारण या शिंदखेडा तालुक्यात आका आहे। आका जसा बीडचा आका होता ना तसा या शिंदखेडा तालुक्यात आका आहे आणि त्या आकेचे सर्व बोखे मातलेले आहेत। गावागावात आदिवासींना दादागिरी मग तो कोळी असेल बिल्ला असेल दलित असेल छोट्या छोट्या समाजाचे लोक असतील या आकाने सांगून टाकलेलं आहे यांना जोडा मारा मी पोलीस स्टेशन आणि प्रशासन सांभाळून घेईल। परंतु आम्ही आदिवासी आहोत आणि आम्हाला आपल्याला सर्वांना सपोर्ट करण्यासाठी शिंदखेडा तालुक्याचा कुठला पुढारी आला नाही। विरोधी पक्षातले सर्व पुढारी घरात घुसून बसले आहेत। परंतु मी शानाभाऊ माझ्या भावाचा मी धन्यवाद करतो, राहुल पाटोळेचाही धन्यवाद करतो आणि समाज बांधवांचा एवढे लोक तुम्ही आलेत हिम्मत केली या बोक्याच्या विरोधात या शिंदखेडा तालुक्याच्या आका ज्यांनी दादागिरी मचवलेली आहे। पोलीस प्रशासनावर दबाव पोलीस प्रशासनाला वेगवेगळ्या तऱ्हेने फोन तरी पोलीस प्रशासन काम करत आहे तेव्हा दबावपोटी परंतु तरी आपण पोलीस प्रशासनाला धन्यवाद दिला पाहिजे। त्यांनी अट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल केला आरोपी फरार आहेत आपली मागणी अटक करा परंतु पण बिल याला गुरुताला मत दिला जावा आकाना बोक्याला का बिलचा मारा कोळीसला मारा महाराष्ट्रला मारा याला गुरुताला मोकारला दिला त्याला माणसं मोकार सुटी जायचं आदिवासी अन्याय करायला तो अन्याय मिटला पाहिजे। नेता आम्ही 7 दिवसात जर आरोपी अटक झाले नाही अधीक्षक कार्यालयावर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मी स्वतः आत्मदहन करणार आहे 7 दिवसाच्या आत जर या आरोपींना अटक झाली नाही आणि विरदेलचा आरोपी डिक्लेअर झाला नाही तर आम्ही सर्व महिला पुरुष पोलीस अधीक्षक कार्यालय धुळ्यावर येणारा 7 दिवसावर आत्मदहन करणार आहोत। मी काय जास्त बोलणार नाही ऊन आहे। जय भीम जय आदिवासी। या ठिकाणी उपस्थित
दीपकदादा अहिरे यांच्या नेतृत्वामध्ये हा आदिवासी बांधवांचा मोर्चा निघाला। त्याचप्रमाणे राहुल भाऊ पाटोडे, आमच्या दोंड्याचे माजी नगरसेवक अशोक भाऊ सोनवणे, सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्यावर अन्याय झाला ते सर्व गावाचे एक आदिवासी आता त्यांनी सांगितलं की बुवा उच्चवर्णीयांवर का अन्याय होत नाही, आमच्या आदिवासी बांधवांवर, गरीबवर, दलितांवर यांच्यावरच का अन्याय होतो? कारण त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, ते श्रीमंत आहेत, आपले पोरं मजुरीला जातात, आपली गरिबी आहे। या देशाचे मूळ मालक आपण आहोत। आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे आणि त्या मालकाची अवस्था अशी झालेली, त्याला मजुरी केल्याशिवाय त्याचं पोट भरत नाही। याचा अर्थ 10-15 वर्षापासून हे जे सरकार या ठिकाणी आलेलं आहे ते आदिवासींपर्यंत योजना पोहोचवायला सक्षम नाही। उलट आमच्या आदिवासी बांधवांच्या जो निधी आहे 4000 कोटी तो इतरत्र वळवला। तर असा अत्याचार, असा अन्याय होतोय। आणि दीपक दादा, आम्ही निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की यांना मतदान करू नका, हे नालायक आहेत, हे आपल्या विचारांचे नाही आहेत, यांना आपली कदर नाही, गरिबांची कदर नाहीये। तुम्ही अधिवेशन बघताय, त्या ठिकाणी आदिवासींचे प्रश्न नाही, दलितांचे नाही, गरिबांचे नाही, शेतमजुरांचे नाही, शेतकऱ्यांचे नाही, प्रश्न काय चालू आहेत? हा असं बोलला, तो तसं बोलला, याच्या पलीकडे अधिवेशनामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही। मग गरिबाचं कल्याण कसं होईल? म्हणून आपण पण जागृत झाले पाहिजे। आणि आदिवासी समाज काय एवढाच नाही मित्रांनो, मोठा आदिवासी समाज नुसतं शिंदखेडा तालुक्यामध्ये जर भिल्ल समाज म्हटलं तर 45,000 मतदान आहे, 55,000 लोकसंख्या आहे, मोठा समाज आहे। दलित समाज या ठिकाणी 30,000 लोकसंख्या आहे, 22,000 मतदान आहे। कोळी समाज या ठिकाणी 40-45,000 लोकसंख्या आहे, 28,000 मतदान आहे। असा हा सगळा समाज जर रिंगणात उतरला, आणि मी कुठल्याही दादाला, आका बोका यांना सांगतो, आमच्या आदिवासी बांधवांशी 1 बाय 1 येऊन जा, उपटी मारतील तुम्ही गर्दी करून नका येऊ, 1 बाय 1 या, तुम्हाला उपटून तिथं मारतील। तुम्ही एकटा माणसाला गर्दी करून त्याला अडवतात, ते मारतात, हा अन्याय कदापि सहन करून घेणार नाही। दीपक दादा, तुम्ही जेव्हा हाक मारली, राहुल भाऊ, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या अन्यायाविरुद्ध, यांचा अन्याय तरी समजून घ्या, सगळे विरोधी पक्ष मेले असतील, संपले असतील, पण आपल्याला या गरिबांसाठी टिकून राहायचंय, यांच्यासाठी लढा द्यायचाय, लढायचंय। आणि थोरात साहेबांना, PI साहेबांना विनंती, आता तुमचे शेवटचे दिवस आहेत, तुम्ही रिटायर होणार आहात, पण शेवटच्या आमच्या आदिवासी बांधवांना न्याय देऊन जा। आणि आमचे दीपक दादा हे आदिवासी समाजाचे आधारस्तंभ आहेत, गोरगरिबांचे नेते आहेत। जर 7 दिवसात त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं, मग तुमचं बरं होणार नाही, सरकारचंही बरं होणार नाही, आणि काय होईल ते सांगता येणार नाही। म्हणून 7 दिवसाच्या आत हे जे कोण आरोपी असतील, आका बोका, यांना अटक झालीच पाहिजे। नुसती अटकच नाही, त्यांच्या चामड्या निघायला पाहिजे। आमच्या गरीब माणसावर, गरीब आदिवासीवर जो अन्याय केलेला आहे त्याचा आम्हाला थोडा समाधान वाटलं पाहिजे। अशा पद्धतीने जर आपण कारवाई केली तर पुढचं होणारं आंदोलन आमचं थांबू शकेल। अन्यथा दीपक दादांच्या सोबत आम्ही सगळेजण त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ, एवढं बोलतो। योगेश खैरनार, नजरबाज न्यूज, सिंदखेडा।